आज आमचे भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हांची पुण्यतिथी, त्या निमित्तान हांव तांकां अभिवादन करता। आमकां सगळ्यांक खबर आसा की पंडित जवाहरलाल नेहरू हे भारत देशाचे आमी ताका शिल्पकार म्हणटा। ताचें कारण कितें की ज्या वेळार देश हो स्वतंत्र जालो, इंग्रजांच्या कडल्यान हो देश स्वतंत्र जाल्या नंतर खुबशे गोष्टी ह्या देशा खातीर करपाक जाय, खुबशे चॅलेंजीस आसल्यो, खुबश्यो जबाबदारी आसल्यो। कारण ह्या देशा कडेन त्या वेळार परिस्थिती, आर्थीक परिस्थिती म्हण, इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमांतल्यान म्हण, ह्या देशा कडेन तशें कांय व्हडलें नासलें। पूण अशा परिस्थितींच्यान ज्या वेळार पहिले पंतप्रधान म्हणून सुद्दां हातीक घेतली जे पंडित जवाहरलाल नेहरू, त्या वेळार हे सगळें करता आसतना म्हाका दिसता ताजे कडेन आसलेली बुद्धिमत्ता आनी ताजे कडेन आसलेली दूरदृश्टी, एक विजन, ह्या खातीर हे सगळें तो करूंक शकलो। कारण आमी पळयता की देश ज्या वेळार स्वतंत्र जालो त्या वेळार आमचे कडेन खास करून एज्युकेशन फिल्डांत व्हडलेशें कांय नासलें, आमचे कडेन इन्फ्रास्ट्रक्चर व्हडलें कांय नासलें, आमचे कडेन रिसर्च फिल्डांत व्हडलें कांय नासलें। आमी पळयता की आज जे ह्या देशाची मजबूत पायाभरणी जर कोणी घातली ती पंडित जवाहरलाल नेहरू। आमी पळयता की जे एज्युकेशन फिल्डांत आज ज्यो इन्स्टिट्यूट आमी पळोवंक मेळटा, मागीर एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, ताचे नंतर एक प्रेस्टिजियस IIT जाका आमी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणटा, वेगवेगळे इंजिनियरींग कॉलेजीस प्रत्येक स्टेटीन म्हणजे देशाच्या स्तराचेर वेगळ्यो बऱ्यो नांवलौकीक इन्स्टिट्यूट जर कोणी ताची सुरवात केली पायाभरणी केली तर पंडित जवाहरलाल नेहरू। आमी पळयता की आज वेगळे वेगळे रिसर्च सेंटर, ते मागीर इस्रो आसूं, मागीर बाबा एटॉमिक रिसर्च सेंटर आसूं, हे जर कोणी सुरवात केली ती पंडित जवाहरलाल नेहरू। ताच्या नंतर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आमी पळयता की जे रोड्स आसले, मागीर एअरपोर्ट आसा, डॅम आसा, पोर्ट आसा, मागीर थर्मल प्लांट आसा, हे जर तेची सुरवात कोणी केली ती पंडित जवाहरलाल नेहरू। त्या खातीर हो आधुनीक जे आज आमी भारत म्हणटा ताचो शिल्पकार जी बुनियाद कोणी घातली ती पंडित जवाहरलाल नेहरू। पूण आज आमकां खूब वेळा हे भारतीय जनता पक्षाचे लिडर, खास करून ओपोजिशन पक्षाचे लिडर आज खुबश्यो गोष्टी म्हणजे फेक प्रोपगंडा करपाचो प्रयत्न करतात। आज एक गोष्ट मान्य करपाक जाय की ज्या वेळार आमचे कडेन देश स्वतंत्र जाल्या नंतर इकॉनॉमीक रिफॉर्म्स व्हडले कांय नासले, तेची बुनियाद जर कोणी घातली तर ती पंडित जवाहरलाल नेहरू घातली। म्हणूनच आज आमी देशांतले ह्या लेवलाक पावूंक शकले, कारण तेजी बुनियाद फावंडेशन ही मजबूत आसली। तुमी जर विचार करीत ज्या वेळार आमचो देश स्वतंत्र जालो त्याच्या वेळार शेजारचो देशूय स्वतंत्र जालो, पूण तेंची परिस्थिती कितें जाली आज? तेची परिस्थिती आज बिकट, कारण तेंची बुनियाद ही वीक आसली। आमची आज परिस्थिती आमी जगान आज म्हणजे 5th लार्जस्ट इकॉनॉमी जर म्हणटा, तेचे सगळे श्रेय जी बुनियाद जी पंडित जवाहरलाल नेहरू घातली ह्या खातीर जाली। त्या खातीर ह्या दोन महान व्यक्ती, देशाचे पहिले पंतप्रधान जेणी आपले देशाच्या स्वातंत्र्या खातीर तो झिलीन गेलो, आपले सर्वस्व देशा खातीर दान केले, अशा ह्या दोन व्यक्तीक आमी आज नमस्कार करता।